हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो गावाला. तर इथे वहिनी आहे, दोघी पण, मम्मी आहे, भाई आहे आमचा अद्वैत, परी, ध्रुवान, माझे मिस्टर, माझे पप्पा, आम्ही सगळे निघालो गावाला. बोरिवलीमधून नॅन्सी कॉलनीमधून आमची बस निघणार होती. तर ही आहे आमची लाल परी. नालासोपारा ते राजापूर असं इथे डिस्टन्स लिहिलं होतं. तर आम्ही उतरणार होतो लांजामध्ये. तर अशा सगळ्या आमच्या बॅग्स आम्ही एक एक करून ठेवत होतो आणि ड्रायव्हरच्या पाठची जी सीट्स होती ती आम्हाला भेटली, तर त्यामुळे थोडीशी स्पेस होती आणि कम्फर्टेबल सिटिंग अशी होती. तर आम्ही आणि ध्रुवान असे आम्ही दोघे बसले होतो आणि अजून गाडी निघाली नव्हती. तर आता बघा गाडी हळूहळू निघाली आहे. 8:30 वाजले तरी आम्ही मुंबईमध्येच होतो आणि त्याच्यानंतर बघा हळूहळू ट्रॅफिक पण होते आहे. ट्रॅफिकमुळे आमची गाडी जी आहे ती उशीर झाला आणि कुर्ल्याला आमची गाडी जी आहे ती थांबली होती आणि थोडंसं असं फ्रेश व्हायला आम्ही निघालो आणि इथे भरपूर जण जे होते ते चढणारे सुद्धा होते. इथे बघा खाऊचे स्टॉल्स वगैरे पण होते आणि नंतर मग ध्रुवान अशा अद्वैतच्या सीट्सवर जाऊन बसला पाठी आणि इथे जेवणासाठी गाडी माणगावला थांबली होती, पण आम्ही घरातूनच सगळे टिफिन्स घेऊन गेलेलो, त्यामुळे इथे आम्ही जेवायला काही घेतलं नाही. आणि इथे मला फोडणी भेटली, एक खेळणं त्यांनी घेतलं तिथे. आणि त्यानंतर मग असं इथे बघा माणगावला सगळ्या जे एस टीज होत्या, लक्झरीज होत्या त्या थांबल्या होत्या. इथे जेवणाची फॅसिलिटी काही एवढी फार चांगली नव्हती. बस सुरू झाली की खिडकीत बसून बाहेरचे दृश्य पाहण्यात एक वेगळीच मजा असते. गावाला जायची तयारी 2 दिवस आधीपासून सुरुवात होते. ही लाल रंगाची बस दिसली की मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. तर फ्रेंड्स, अशी होती माझी गावाला जाण्याची जर्नी. पुढच्या भागामध्ये आपण बघूया गावाला गेल्यावर काय काय मजा करतो. बाय.